आता अजित पवार ज्या पद्धतीनं प्रचार करतायत म्हणजे ज्या आक्रमकपणे आणि विशेष करून त्यांनी पुणे पिंपरी चिंचवडचा उल्लेख करताना म्हणजे पिंपरी चिंचवडच्या बाबतीत तर सत्तेचा माज अशा प्रकारचे शब्द वापरले, पुण्यामध्ये तर त्रिकूट नावाचा शब्द वापरला जो विशिष्ट कुणाला तरी म्हणजे कदाचित त्यामध्ये तुम्ही पण असाल कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून, आणि यांनी या शहराची कशा अर्थाने वाट लावली आहे किंवा एकूणच लोकांचं राहणीमान किंवा नागरीकरण या सगळ्यांवरती कशा पद्धतीनं बाधा आणली आहे असा त्याचा अर्थ होतो. मला वाटतं की अशी काही भाषा वापरल्याने सत्य बदलत नाही. सत्य वेगळं आहे. तुम्ही अशी काही ती भाषा वापरल्याने थोडी सत्य बदलणार आहे. मुळात 2017ला तुम्हाला पुणेकरांनी नाकारलं आहे. तुम्हाला का नाकारलं? 25-30 वर्ष तुम्ही पुण्यासाठी काय केलं एकदा सांगा तरी. तुम्ही जे पूल बांधले तुमच्या काळात, तुम्हाला पुण्याचं विजन म्हणतो तुम्ही, दृष्टी होती असं म्हणतात, ते पूल पाडावे लागले, मेट्रो गुंडाळावी BRT गुंडाळावी लागली. पुण्यात तुम्ही 25-30 वर्ष काम केलं, गल्ली ते दिल्ली तुम्ही होतात, कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली. काय केलं काय? मला असं वाटतं की म्हणून तुम्हाला 2017ला पुणेकरांनी घरीच बसवलं. आता पुणेकर तुम्हाला पुन्हा कारभारी तुम्हाला हवं आहे म्हणताय, मला कारभारी बदला. तुम्ही काय केलं म्हणजे तुम्हाला कारभारी बनवलं पाहिजे पुणेकर? असं काय केलं तुम्ही? दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं काम केलं म्हणजे सत्य बदलत नाही. सत्य हे आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वातल्या 11 वर्षाच्या काळामध्ये पुण्याला मेट्रो मिळाली, 32 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली, 120 किलोमीटरची मेट्रोचं नेटवर्क सुरू होतं आहे. आज आमच्याकडं 1200-1500 ई बसेस आल्या, 1000 बसेस आत्ता येत आहेत. नद्यांचा प्रकल्प सुरू झाला, चांदणी चौकसारखा प्रकल्प झाला, मेडिकल कॉलेज आलं, कात्रच्या चौकातला तिथला 177 कोटीचा उड्डाणपूल झाला. कितीतरी कामं माननीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून, अमृत योजनेतनं पैसे आले, स्मार्ट सिटीचे पैसे आले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झाली. कितीतरी योजना केंद्र सरकारच्या आल्या, देवेंद्रजींचं सरकार, त्यांच्या माध्यमातून पुणे हे कायमच त्यांच्या प्राधान्याचं शहर राहिलं. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार वेळोवेळी पुण्याच्या सगळ्या विषयात उभं राहिलं. महापालिकेहून काम करताना समान पाणी पुरवठा योजना असेल, आज या ठिकाणी नदीकाठ सुधारणा प्रकल्प असेल, बसेसची संख्या वाढवण्याचा विषय असेल, ही सुद्धा आज घनकचरा व्यवस्थापनामध्ये 100% आता कचरा गोळा जो होतो 2600 मेट्रिक टन, त्याच्यावर प्रक्रिया करणारे आमचे प्रकल्प उभे राहिले. हे काम आम्ही केलं. आत्ता हे काही त्यावेळेला कळलं नाही. आज तुम्ही ज्यावेळेला वाहतुकीचा प्रश्न बोलता, मला सत्ता द्या मी हे बदलून टाकतो, अहो मग होती 25 वर्ष 30 वर्ष तेव्हा का नाही केलं? तेव्हा नाही कळलं का तुम्हाला की पुणे इतकं वाढणार आहे, पुण्याची लोकसंख्या वाढणार आहे, पुणे आज 514-18 स्क्वेअर किलोमीटर झालं, मुंबईपेक्षा मोठं झालं, हे तुम्हाला आधी माहिती नव्हतं का? पुण्यात वाहनांची संख्या वाढणार आहे, पुण्याच्या ट्रॅफिकचा इश्यू पुढे येणार आहे. म्हणजे दूरदृष्टी नसलेले नेतृत्व या शहराचं 25-30-40 वर्ष तुम्ही काम केलं, म्हणून आज पुण्यात हे प्रश्न निर्माण झाले. ते भारतीय जनता पार्टी सोडवते आहे.